सासूबाई, वरण भात झालाय, भाजी केली आहे. आणखीन काय काय करायचं आहे का निर्मला काकू? कोण? शांता आहे का? हो आहे, ये. अरे रीता केव्हा आली? झाले 2 दिवस. ओळखलं का रीता? ओळखलं ना काकू? तुम्ही शांता काकू आहे ना? ओळखलं मी. काऊन चमचा धरून उभी आहे? स्वयंपाक तर झाला पाहिजे, अजून स्वयंपाकच व्हायचा आहे. अजून स्वयंपाकच व्हायचा आहे? बापा बापा, दुपार झाली ना अजून स्वयंपाक व्हायचा आहे. केव्हा अखाजी करान? एक थे काय कमी आहे तर ह्या आल्या आता. काऊन चंदा नाही करू लागून राहिली का? ती एकटीच करून राहिली का? चंदा चंदा आहे ना, त्या करते काम, त्या बाहेरचे कामं करून राहिल्या. सांग ना आता खरं खरं, तिला पसंत आले पाहिजे चंदाच्या हातचे कामं, चंदाच्या हातचे स्वयंपाक. असं नाही आहे काकू, मला पसंत येते असं नाही आहे. मी करते म्हटलं स्वयंपाक. मी जाऊ का घरी? झाले माझे कामं. हे जाणून बुजून ड्रामा करत आहे. थांब थांब, ये इकडे. बसा ना काकू. हो हो बसतो. जा तू कर काम, कर स्वयंपाक. पण थोडंसं लवकर नाही करायला पाहिजे होतं का सुरुवात? पहिले खरीदारी झाली, सोनं आणलं, अक्षर तृतीया नाही का? पहिले सोनं जरुरी आहे. आता करते आरामात स्वयंपाक. जाऊ द्या ना, होतेच आहे. चंदा करू लागन तिले. जा चंदाची मदत घे रीता. हे मदत करन तेव्हाच होईल, नाही तर संध्याकाळचंच जेवण होईल. माझ्या सासूला पण जोर आला जास्तीचा यांच्यासमोर. बस ना शांते. काय आणलं तुला थैल्यात? तुम्हाला पापड्या आवडते ना, म्हणून मी गुळाच्या पापड्या केल्या. आणि आंब्याची कढी आणली, तुम्हाला आवडते म्हणून. पण मला माहीत नव्हतं सून आहे बा, तर तिला वाईट वाटत नाही तर चालली म्हणून घेऊन. काय वाटते तिला वाईट? काय म्हणता चंदा? कामं झाली, चालली म्हणता? हो चालली म्हणतो. जातो ना मी घरी, मला घरी वाट पाहत राहते. तुमच्यासाठी चहा करून आणू का शांता काकू, सुनीता वहिनी? थोबी बा सांगा, तुम्हालाही चालते का मग आजचा चहा? तर काय अशी बोलून राहिली हो चंदा? जाऊ दे ना, चुकलं असेल तिच्या हातातून. काय काय झालं म्हणते पाटलीन काकू? काय झालं ना, काय नाही. तू तर करत नाही म्हणते ना, तर करन ते केव्हाही करन. झालं म्हणे वरण भात, भाजी झाली म्हणे. आता काय करू विचारायला याल ती. मला तर वाटतं एवढी स्पीड असली तर संध्याकाळचं जेवण भेटन. जा चंदा, जास्त नको करू, जा थोडीशी करू लागतील. चालन का? पण तर आपल्याला जास्ती ठसन नाही दाखवली पाहिजे. सांगायची जाऊ का नाही जाऊ तर. जा ऐकन तर करू लागजो, नाही तर आहेच आम्हाला संध्याकाळची जेवण. ठीक आहे, जाऊन पाहतो. अरे काकू, शांता काकू, मला तिचा थोड्याशा पापड्या, पण ग्रीष्माला खूप आवडते. हो, जाच्या येऊन जाजो, घेऊन जाजो घरून. तुम्ही तरी काल त्या चंदाबरोबर लागले, करू लागली असतील ते. आता शहरातली राहणारी पोरगी नाही समजत. मी काय लागत होती हो चंदाबरोबर, पण ती बोललीच तशी चंदाले ना, तर काय करन ते. धूळ त्या वेळा असं बोटानं पा किती धूळ आहे, पा किती धूळ आहे. मग ते बी किती करन, तुला माहीत नाही का? ते आहे म्हणून तर आम्ही ह्या राहतो कसे, आम्हाला खाऊ पिऊ तरी घालते ते कोण आहे? चंदाही मजाक करते, करू लागणार आता तिले. दुकान लावलं का वहिनी भाजीपाल्याचं इथं? तिच्यासोबत आता सरळ बोलायला लागेल, उलटं बोललं तर हे काहीच करू लागणार नाही. नाही नाही, पाहत आहे कोणती भाजी करू. अजून भाजी व्हायचीच आहे का? केली, पण आणखीन सोचत आहे मी काय करू. मला वाटते ती भाजी छान नाही झाली, वड्याची केली आहे. काय काय झालं? काही नाही, वरण भातचा कुकर झाला आहे आणि भाजी केली आहे. तर मला समजत नाही मी काय करू. ह्या भाजीपाल्याचा पसारा काऊन घेऊन बसले आहे? आवर करून राहिली मी या भाजीपाला. आणि पालकची साठी पालक पनीर करू का? एक भाजी करायला दुपारचे 2 वाजले, तर पालक पनीरले किती वाजेल? हो तोच विचार करत आहे मी, की राहू देते, नंतर करील किंवा उद्या करील. खोटाटीपणा अजून गेला नाही. चला येतो मी, सांगायला आली. थांबा ना, जेवण करून जा. थांबा, मी घरूनच जेवण करून निघली आहे. थांबा ना, मला थोडा आमरस करून देता का? आता आल्यावर तुम्ही लाईनवर. काय म्हटलं वहिनी, ऐकून आलं मला? नाटकं करत आहे. मी म्हटलं की मला आमरस करून देता का? मी तोपर्यंत भाजीपाला आवरते. आमरस झाला म्हणजे झालं का? बाकीचं सगळं आटोपलं का? नाही, आटपाच असता आहे तर
कणिक मळायची आहे आणि तळण पण व्हायचं आहे, भजी पापड पण व्हायचे आहे. मला तर वाटते हे स्पीड राहिली तुम्ही उद्या करा न जेवण. स्वयंपाक तर होत नाही आजचे दिवस. तू आता किती बोल, मला तुला करून घ्यायचं आहे. तुम्ही माझी मदत करता का? करू लागा ना. काही चुका तर काढा ना आणखीन. नाही, मी काहीच नाही काढणार चुका. प्लीज करू लागा मला. मला काही कळत नाही आहे. चुकलं माझं. काय बोलल्या? डबल बोला. नाही, चुकलं माझं. तुम्ही चुकलं म्हणा का काही म्हणा, ते दोघं जण उपाशी राहीन म्हणून मी करून राहिले. जा उठा, करा हे आवरावर. करते मी, येते 1 मिनिटात. मी येते, करा तुम्ही सुरुवात. लवकर येते मी. कुठं चालल्या? तुम्ही लवकर वॉशरूम मधून. मॅडमनं घेतली सुट्टी आता. काही वॉशरूममध्ये नाही काही नाही. आली जीवावर तिच्या. चाल पटापट करून घेतो काम. काय काय केलं माहीत नाही महाराणीनं. बाप रे बाप, किती चांगलं वाटून राहिलं आता. बरं झालं चंदा आपोआप आली आणि मी थोडीशी चापलूसी लावली तर मदत तरी केली तिनं. चुकलं म्हटलं ते कामाचं, पण किती काम करायला लागलं असतं. किती मोठा स्वयंपाक व्हायचा आणखीन. खरंच आहे चंदाचं की मला दिवसभर लागली असती, रात्रीपर्यंत होत नव्हता. एकतर मी केलेली भाजीच कशी झाली माहीत नाही, पण मी काही विसरणार नाही चंदाचे बोलणे. एक वेळा तर चंदाचे हे बोलणे तर मला याचं, जसं तिने माझ्यासोबत गेम खेळली तसाच मलाही तिच्यासोबत गेम खेळावा लागेल. जाऊ दे, सुटका झाली. चुपचाप मी मागच्या दारातून येऊन गेली तर त्या शांता काकून त्या कोण बसल्या त्यालाही माहीत नाही मी आली आतमध्ये. तर चंदा करण थोडेसे सोंबडेपणा करू दे, करण तर चांगला थोडा वेळ आराम करतो आता. या गावातल्या बायांना माहीत नाही काम आहे की नाही. तर स्वयंपाक झाला नाही, जेवण झालं असेल ना, चालल्या बसाले. उद्या तोपर्यंत माझी सासू गोष्टी तरी करेन. माझा चांगला आराम होते. हा राघव कुठे गेला माहीत नाही. दिवसभर शेतात कुठे जाते तर काही समजत नाही. मला त्याला इथं टाकून एकटीला न. चंदाले थोडंसं समजाव जा, करून घे म्हणा. एक तर तुम्ही एकट्या राहत होते, कसेही आले परगो नसून. तर अशानं तिला माहीत होईन का काहीच कोणी मदत नाही होऊ लागत, काही नाही. त्याच्यासमोर आणखीन येणार नाही. चंदा काय ना समज आहे, पण आपण समजदार आहे ना. तुम्ही चंदाले समजावून सांगा. आपण चंदाली कशी ना समज म्हणतो, बोललीस तशी न कोणाला राग येणारच आहे. चंदा ऐकून घेईन तर सुन नाही ऐकणार, म्हणून आपल्याला हार म्हणा लागेल ना, समजूतदारपणा करा लागेल. आता आली कशी डबलने आली म्हणजे काय कराल मग? कायली करतायत काही एवढा मोठा स्वयंपाक ना पाणी करता नाही येत तर काय व सारं करता येते. पण काहीतरी नखरे घेतले भरून. काय मायबापाच्या घरची घरी धन्ना शेटची आहे. पाय ना तिचे कपडे, साडी तर घालायची जोड, पण साधी सलवार कुर्तीही नाही घातली, जग्गा घालून आहे. असंही नाही काय राघवचे बाबा काय म्हणन बा, एवढी बी सूट दिली आहे आपण. मला तेच म्हणे काही म्हणू नको म्हणे, शहरातल्या पुरी साऱ्या घालते म्हणे याचे कपडे. आपणच किती समजदारपणा, एवढा समजदारपणा तर करतो. जाऊ द्या काकू, चंदा घरापासून जाते, मी तिला चांगलं समजावीन, ऐकते ते. चला बा, जातो आम्ही. लय वेळ झाला असेल स्वयंपाक तिचाही. बस ना, चाय नाही पेत का? नाही, आम्ही दोघी जणी जेवलो आणि चला म्हटलं पापडे लिहून देऊ, बसू थोडा वेळ. मला काय माहीत नाही तुमची सून आली आहे म्हणून नाही तर मी आली नसती. भेटा का तू तिले? मी कायले भेन, मी भेली घेत नाही, पण सणासुदीच्या दिवशी नसती आली. चला करा, पूजा करून घ्या आणि जेवण करून घ्या. आले का आप्पाजी? झाला का स्वयंपाक? हो झाला. काय लागते स्वयंपाक करायला? रीता करू लागली का? हो करू लागली ना. जशी मी किचनमध्ये गेली, रीता वहिनी तेव्हाची गायब आहे. कुठे गेल्या माहीत नाही. असं बेडरूममध्ये. पाय व शांते, तू म्हणतं का बोलू नको? बोलूच नका काकू, मीच करत जाईन. महा काम आहे करणं, राहू द्या, बोलू नका. तुमची सुनबाई आली आहे, चांगल्या राहा. मीच फालतूपणा केली काल. तुला राग आला का चंदा? कायचा मला नाही आला राग. जा तुम्ही पूजापाती करा, जेवण करून घ्या. मी चालली घरी. माई ग्रीष्मा आणि हे बी आहे, वाट पाहतच. चल चंदा, आम्ही बी येतो. चल सुनीता. तुम्ही तर चहाही नाही पिल्या, करू का थोडासा चहा? नाही, चहा नाही पाहिजे. जेवण केलं आणि निघलो आम्ही. चल. बोला सुनबाईला बोलवा आणि करून घ्या पूजानं जेवण. पहा मित्रांनो, उद्या तर काय होते तर